कल्पना करा, तुम्ही पुस्तक उघडलं, मुखपृष्ठावरची बालभारतीवरील भाऊ आणि बहीण अचानक तुमच्याशी बोलू लागले, तुमचे प्रश्न ऐकू लागलेत आणि तुम्हाला उत्तरही देऊ लागले. हो, आता ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा मोठा प्रयोग होणार आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार शाळांमध्ये एक खास एआय सहाय्यक सुरू करण्याची तयारी सुरू आहे. हा डिजिटल मदतनीस विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील शंका त्वरित सोडवेल. गणितातील उदाहरण अडकलं असेल किंवा विज्ञानातील संकल्पना कळली नाही, भाषेतील शब्द त्याचे अर्थ कळले नाही, तर विद्यार्थी थेट प्रश्न विचारतील आणि त्यातून लगेच मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शंका असो किंवा कोणतेही प्रश्न, ह्याला उत्तर हा एआय सहाय्यक व्हॉइसच्या आधारे देणार आहे. म्हणजे एलेक्सा सारखा संवाद साधणारा डिजिटल मित्र. विशेष म्हणजे बालभारतीच्या मुखपृष्ठावरची भाऊ बहीण हीच याचं पात्र, हेच हे एआयचं पात्र असणार आहे आणि या रूपात एआयच्या रूपात विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहे. आता प्रश्न असा येतो की यामुळे शिक्षकांची गरज कमी होणार आहे का? यावर स्पष्ट करण्यात आलं आहे की एआय हा शिक्षकांचा पर्याय नाहीये, तो फक्त सहाय्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं, मूल्य शिकवणं आणि व्यक्तिमत्व घडवणं हे काम शिक्षकच करणार आहेत. तर एआय हा फक्त अभ्यास अधिक सोपा आणि संवादात्मक करेल. अशाच नवनवीन अपडेट विषयी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला जोडलेले रहा.